तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का की आजकाल अँटीव्हायरसचे ॲडव्हर्टाईज दिसत नाही ना टीव्हीवर ना यूट्यूबवर। मग एक प्रश्न पडतो, अँटीव्हायरस संपलं का? आणि जर संपलं तर का? जेव्हा अँटीव्हायरस सीडी मध्ये मिळायची तेव्हा सीडी ड्राईव्ह उघडायची, सीडी टाकायची आणि अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा। त्यानंतर तो नियमित अपडेट ठेवायला लागायचा, कारण रोज नवीन व्हायरस तयार होत होते आणि त्यांना ओळखण्यासाठी नवीन व्हायरस डेफिनेशन डाउनलोड करणं गरजेचं होतं। मग काय बदलला? अँटीव्हायरस फक्त व्हायरस हटवणारा सॉफ्टवेअर राहिला नाही। फिशिंग, फेक वेबसाईट, USB प्रोटेक्शन, रॅन्समवेअर अशा अनेक धोक्यांपासून संरक्षण देणारे एक पूर्ण सिक्युरिटी सूट बनला। कारण कंपन्यांना समजलं की धोका फक्त पेन ड्राईव्ह मधून येत नाही, चुकीच्या लिंक्सवर क्लिक केलं, फेक ईमेल उघडला किंवा सोशल इंजिनिअरिंगच्या बळी पडले तर कॉम्प्युटर हॅक होऊ शकतो। पण आज ती परिस्थिती पूर्ण बदललेली आहे। पूर्वी आपण गेम्स, मूवीज किंवा फाईल पेन ड्राईव्ह मधून शेअर करायचो, त्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका जास्त होता। आता जवळपास सगळंच इंटरनेटवरून डाउनलोड किंवा शेअर होतं, त्यामुळे ब्राउझर हीच आता पहिली सुरक्षा भिंत बनली आहे। गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट, मोझिला फायरफॉक्स सारखे आणि अनेक ॲडव्हान्स ब्राउझर मॅलिशियस वेबसाईट आणि डेंजरस डाउनलोड आधीच ब्लॉक करतात। एक काळ असा होता की विंडोजमध्ये थर्ड पार्टी अँटीव्हायरस नसला तर कॉम्प्युटर वापरण्याचे धोकादायक मानलं जायचं, विशेष म्हणजे विंडोज XP, विस्ता आणि विंडोज 7 च्या काळात। पण आता विंडोज 11 मध्ये मायक्रोसॉफ्ट डिफेंडर इतका पॉवरफुल झाला आहे की नॉर्मल युजर्सला तो पुरेसा ठरतो। तो व्हायरस स्कॅन, रॅन्समवेअर प्रोटेक्शन, फायरवॉल आणि अनेक सिक्युरिटी फीचर्स देतो। म्हणून आज लोक अँटीव्हायरस इन्स्टॉल करतच नाही। याचा अर्थ अँटीव्हायरस कंपन्या बंद झाला का? तर नाही। कॅस्परस्काय, बिट डिफेंडर, अवेस्टा, मॅकअफी, नॉर्टन अशा कंपन्या आजही आहे, पण त्या आता फक्त अँटीव्हायरस विकत नाही तर त्या पूर्ण सायबर सिक्युरिटी सोल्युशन देतात। त्यामध्ये आयडेंटिटी प्रोटेक्शन, पासवर्ड मॅनेजर, VPN, क्लाउड सिक्युरिटी, बिझनेस सिक्युरिटी, एंडपॉइंट प्रोटेक्शन, AI आधारित थ्रेट डिटेक्शन अशा अनेक सर्व्हिस त्यात देत आहे। म्हणजे अँटीव्हायरस संपला नाही, फक्त अँटीव्हायरस हटवणारा अँटीव्हायरस हा काळ संपला आहे। टेक्नॉलॉजी बदलली, थ्रेट बदलले आणि त्यानुसार सुरक्षा देखील बदलली। जर तुम्ही नॉर्मल युजर असाल, विंडोज अपडेट नियमित करत असाल, ब्राउझर अपडेट ठेवत असाल आणि सस्पिशियस लिंक्स टाळत असाल तर विंडोज डिफेंडर तुम्हाला पूर्णपणे सिक्युअर ठेवते। पण जर तुमच्याकडे सेन्सिटिव्ह डेटा असेल, बिझनेस चालत असेल किंवा जास्त सायबर रिस्क असेल तर ॲडिशनल सिक्युरिटी सूट अजूनही फायदेशीर ठरू शकतो। वेळ बदलली आणि टेक्नॉलॉजी पण। जे काल आवश्यक होतं ते आज कदाचित तितकं गरजेचं नाही, पण सुरक्षित राहणं मात्र आजही तितकंच महत्त्वाचं आहे।